नॅशनल इन्कम अकाउंटिंग राष्ट्रीय उत्पन्न लेखांकन. क्या है नेशनल इन्कम? नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हणजे एखाद्या देशातले देशातलं इन्कम काउंट करणे. दिस इज द कंट्री अँड आपण याच्यातलं इन्कम काउंट करतो. त्याला नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हटलेलं आहे. काय डेफिनेशन वाचू आपण? एखाद्या देशातील सामान्य रहिवाशांनी किंवा एका विशिष्ट कालावधीत सामान्य एका वर्षात उत्पादन प्रक्रियेतून मिळवलेल्या एकूण उत्पन्नाचे मौद्रिक मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे समजा हा आपलं भारत आहे, इंडिया. मॅप थोडासा गडबडला. या एखाद्या विशिष्ट कालावधीत म्हणजे एक वर्ष, आपण मार्च ते 1 एप्रिल असं कन्सिडर करतो. 31 मार्च ते 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. विशिष्ट कालावधी. एखाद्या देशातील रहिवाशांनी एका विशिष्ट कालावधीत सामान्यतः एका वर्षात उत्पादन प्रक्रियेतून या देशात जेवढं काही प्रोडक्शन झालंय, ठीक आहे, उत्पादन प्रक्रियेतून मिळवलेल्या एकूण उत्पन्नाचे याचे काय मौद्रिक व्हॅल्यू, मॉनिटरी व्हॅल्यू, पैशात त्याचे रूपांतर. समजा या देशात कार्स बनल्या, जेवढ्या पण बनल्या त्याची मॉनिटरी व्हॅल्यू. या देशात काही फूड्स तयार झाले त्याची मॉनिटरी व्हॅल्यू. या देशात काही सर्व्हिसेस विकल्या, प्रोडक्शन प्लस आपण सर्व्हिसेस पण विकलेले आहे, म्हणजे डॉक्टरांच्या असो किंवा अदर, त्याची पण मॉनिटरी व्हॅल्यू. या सगळ्यांची काउंटिंग म्हणजे काय, तर आपण कन्सिडर करू की त्याचं मॉनिटरी व्हॅल्यूज मध्ये आहे. या सगळ्यांची काउंटिंग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपलं आहे. समजलं की एखाद्या देशातली विशिष्ट कालावधी तेथील रहिवाशांनी जे प्रोडक्शन केलंय त्याची मॉनिटरी व्हॅल्यूज म्हणजे मौद्रिक मूल्य, म्हणजे नॅशनल इन्कम. ओके. तर आता हे राष्ट्रीय उत्पन्न लेखांकन म्हणजे काय, तर आपण पाहिलं देशातील आर्थिक व्यवहारांचे उत्पादन, उत्पन्न आणि खर्च या स्वरूपात पद्धतशीरपणे मोजमाप व नोंद करण्याची पद्धत म्हणजे राष्ट्रीय. आता हे काउंट कसं करायचं, याच्यात काही पद्धती आहे, मेथड्स आहेत. तीन मेथड्स आहेत जनरली. एकाला म्हणतो आपण उत्पादन, दुसरा आहे उत्पन्न आणि तिसरा आहे खर्च. उत्पादन मध्ये देशातलं सगळं प्रोडक्शन त्याची मॉनिटरी व्हॅल्यू. उत्पन्न 4 वेगळ्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे रेंट पासून येणारं उत्पन्न किंवा कोणी जॉब करत असेल त्याचं येणारं पेमेंट्स, पुन्हा अशा इतर गोष्टीतून येणारं उत्पन्न आपलं जसं येत. खर्च म्हणजे देशातलं गव्हर्नमेंट झालं, कन्झ्युमर झालं, कोणत्या गोष्टीवरती किती खर्च होतो त्याच्यावरून आपण राष्ट्रीय उत्पन्न काउंट करतो. म्हणजे 3 मेथड कोणत्या, तर उत्पादन, आताच बघितलं, उत्पन्न आणि खर्च. उत्पादन, उत्पन्न आणि खर्च या 3 काय
तीन आहेत पद्धती कशाच्या? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या. ओके. ते आता प्रामुख्याने खालील गोष्टींचा अभ्यास केला जातो. उत्पन्न मोजताना आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचा अभ्यास करणे आहे. एक आहे GDP, दुसरा आहे GNP, तिसरा आहे, या दोन झाल्या की मग बाकीच्या ऑटोमॅटिक येतात. आता GDP बघू. GDP काय? GDP म्हणजे आता जसं बघितलं आपण की ही एक कंट्री आहे, आपला इंडिया कन्सिडर करू. ठीक आहे. या कंट्रीमध्ये जेवढं काही प्रोडक्शन होते या कंट्रीच्या बाउंड्रीज मध्ये, ठीक आहे, ही जी कंट्री आहे या कंट्रीच्या अंदर, या कंट्रीच्या बाउंड्रीज मध्ये जेवढं काही आपलं प्रोडक्शन होईल, जेवढं काही काय होईल प्रोडक्शन किंवा सर्व्हिसेस, त्याची जे मॉनिटरी व्हॅल्यूज आपण त्याच्यावरून जो काउंट करतो त्याला म्हटलं आहे GDP. GDPचा फुल फॉर्म काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. डोमेस्टिक म्हणजे घरात, ही कंट्री काय आपलं घर आहे, आपल्या या घरात जेवढं काही प्रोडक्शन होते त्याच्यावरून जे आपण उत्पन्न काढतो देशाचं त्याला म्हटलंय की डोमेस्टिक प्रॉडक्ट. ग्रॉस म्हणजे सकल म्हणजे सरसकट जेवढं आपल्या याच्यात उत्पन्न होते तेवढं ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. तर पुन्हा एक गोष्ट की याच्यात आता ह्या कंट्रीमध्ये काही आपले सिटीजन्स आहेत, काही म्हणजे मॅक्सिमम सिटीजन्स आहेत, C फॉर सिटीजन्स, प्लस काही फॉरेनर असेल इथे जॉब करत आहे किंवा त्यांचा बिझनेस आहे, तर त्यांनी जे प्रोडक्शन वगैरे केलं आहे, त्यांनी जे इन्कम कमावलेलं आहे त्यांचं पण आपण इथे काउंट करतो. म्हणजे या बाउंड्रीच्या अंदर सिटीजन्स असो किंवा फॉरेनर्स असो, कोणी इथे येऊन प्रोडक्शन किंवा इन्कम कमवत असेल तर आपण त्याचं GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कन्सिडर करणार. ओके. आता हे झालं GDP ला आपण इकडे साईडला ठेवू. आता आपण दुसरी टर्म करू, NDP चा काय फुल फॉर्म? नॅशनल डोमेस्टिक, सॉरी NDP नंतर बघू, आधी GNP बघू. GNP. आता GNP काय? ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. आता इथे काय करते? नॅशनल म्हणजे आपल्या देशाचे नागरिक म्हणजे सिटीजन्स. फक्त आपण त्यांचंच इन्कम कन्सिडर करायचं, बाहेरच्या लोकांचं फॉरेनर लोकांचं नाही करायचं. म्हणजे ही जी आपली कंट्री आहे याच्यात आपले सिटीजन्स आहेत त्यांचंच आपण कन्सिडर करायचं. सोबतच ह्या जो एखादा ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेत जाऊन काम करतात तो पण आपला सिटीजन आहे, त्याचं पण आपण इन्कम इकडे काउंट करायचं. आणि हा जो एक
बाहेर देशातला फॉरेनर इथे कमवत होता त्याचं आपण आउट करायचं, त्याचं त्याच्या देशाला पाठवून द्यायचं, म्हणजे त्याचं मायनस करायचं आणि आपल्या सिटीजनचं फक्त ऍड करायचं. ओके, म्हणजे समजलं नाही? GNP म्हणजे नॅशनल. नॅशनल म्हणजे रहिवासी. रहिवासी कोण? रहिवासी रहिवासी नाही, आपले नागरिक. नॅशनल म्हणजे रहिवासी का? नाही. रेसिडेंट होते का? नाही. नॅशनल म्हणजे आपले झाले सिटीजन्स. हे आपले सिटीजन्स, भारताचे नागरिक कुठेही असो, या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, इकडे अमेरिकेत असो, इकडे साऊथ अमेरिकेत असो, इकडे युरोपमध्ये असो, रशिया चायनामध्ये असो, इकडे मेक्सिकोत असो, इंडियात असो, पाकिस्तान, बांगलादेश, कुठेही असो, त्यांचं आपण काय करायचं? इन्कम काउंट करायचं. ओके, हे झालं आपल्या राष्ट्रातल्या लोकांनी कुठून कुठून इन्कम कमावलंय, त्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. ठीक आहे, आता दोन्हीचं आपण डिफरन्स करू. दोन्हीचं डिफरन्स. नाही आवडते, जाऊ दे. मी स्वतः सांगतो. GDP, GNP. डोमेस्टिक म्हणजे कंट्रीच्या अंदर, ग्रॉस डोमेस्टिक म्हणजे या कंट्रीच्या अंदर सिटीजन प्लस फॉरेनर कोणी असो, दोघांनी या बाउंड्रीच्या अंदर जे प्रोडक्शन कमवलेलं आहे, प्रोडक्शन केलेलं आहे, प्रोडक्ट केलं त्याच्यावरून आपण करतो. आता इथे GNP नॅशनल, इथे काय फक्त आपण सिटीजन कन्सिडर करतो, सिटीजनला ऍड करतो, फॉरेनरला मायनस करतो, किंवा इकडे कोणी सिटीजन असेल, इकडे कोणी सिटीजन असेल त्याला पण आपण ऍड करतो. ठीक आहे, आणि इथं फॉरेनर असेल त्याला मायनस करतो. हे झालं नॅशनल, GNP. आता NDP. आता NDPच्या आधी आपण घसारा. घसारा म्हणजे काय ते बघा, डेप्रिसिएशन. समजा मी टेलर आहे, किंवा टेलर सोडा, एक गाडी घेतली आपण 10 लाखाची. पहिल्या वर्षी त्याची किंमत 10 लाख, दुसऱ्या वर्षी त्या गाडीची किंमत काय असेल? 9 लाख. किंवा या गाडीचा जो मेंटेनन्सचा खर्च येते, याला ऑइल चेंज केलं आहे, इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर ते जे डेप्रिसिएशन घसारा आहे, किंवा गाडीची जे किंमत कमी होत चालली आहे, ते आपण या प्रोडक्शन मधून कमी करतो. म्हणजे हे आपण GDP मध्ये जेवढं प्रॉडक्ट तयार केलं आहे, ते प्रॉडक्ट तयार करताना आपल्याला काही नुकसान पण झालेलं आहे, त्याला आपण नुकसानच म्हणू, डेप्रिसिएशन, त्याला घसारा वजा केल्यानंतर आपलं काय येते? ग्रॉस नसते, G चा इकडे तो N, नेट, NDP.
डीपी जसं तसं. हे झालं नेट. हे आपण सरसकट करत होतो. हे झालं नेट. नेट म्हणजे आपला लॉस. आता लॉस म्हणण्यापेक्षा आपला जर प्रोडक्शन तयार करायला काही खर्च आला असेल किंवा काही नुकसान झालं असेल तो काढून आपला झाला नेट नॅशनल प्रॉडक्ट. सेम तसंच GNPचंही आहे. GNP मधून काय करायचं, घसारा वजा करायचा. काय येईल, जीचा काय होईल, GNP. आता दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम. म्हणजे आपला देशाचं टोटल इन्कम समजा 100 असेल, 1000 असेल, ठीक आहे. देशाचा आता आपण GDP काढलं किंवा GNP काढलं त्याच्यानुसार 1000 असेल आणि देशात लोकसंख्या जर 100 असेल तर 100 हे 1000 रुपये 100 लोकांच्या दृष्टिकोनातून एकाला किती, तर मग 1000 डिवाइड बाय 100 म्हणजे पर कॅपिटा दर माणसी किती, 10 रुपये आहे. असं राहते का, नाही राहत. एकाकडे 100 रुपये असेल, कोणाकडे 1 रुपये असेल. याला काय म्हणतो, इनइक्वॅलिटी. पण हे काय सध्या आपण हे पाहतोय की पर माणसी किती पैसे आहे देशात, दरडोई उत्पन्न होतं त्याला 10 रुपये. वैयक्तिक उत्पन्न नंतर वैयक्तिक खर्चायोग्य उत्पन्न हे पण नंतर सकल मूल्यवर्धित GB ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ते पण नंतर. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे महत्त्व. तर आता महत्त्व काय आहे, कशाला मोजतो आपण, मोजल्याने काय देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार समजतो. आपल्या देशाची प्रगती किती होत आहे, किती प्रोडक्शन होत आहे, किती इन्कम आहे, किती खर्च करता येईल, हे सगळं समजतं. आर्थिक विकासाचा दर समजतो. म्हणजे मागच्या वर्षी किती होतं आणि या वर्षी किती आहे, म्हणजे वाढत आहे की घटत आहे. विकासाचा दर विविध वर्षातील आर्थिक कामगिरीची तुलना करता येते. ठीक आहे, विविध वर्षातील आर्थिक कंपॅरिझन करता येते. या वर्षात एवढं प्रोडक्शन झालं होतं, त्या कंपॅरिझन मध्ये आता किती झालं, असं. सरकारला आर्थिक धोरणे तयार करण्यासाठी मदत. ऑब्विसली जर आपलं प्रोडक्शन कमी होत असेल तर आपल्याला काहीतरी त्याला बूस्ट देण्यासाठी पॉलिसी चेंज करावं लागेल. ठीक आहे, अशा नियोजनासाठी आधार मिळतो. ऑब्विसली जर वेगवेगळ्या पॉलिसी नियोजन तयार करण्यासाठी आपल्याला मदत होते. कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रांचे योगदान समजते. कोणत्या सेक्टरमधून कृषी, उद्योग, सेवा, कोणत्या क्षेत्रात जास्त प्रोडक्शन आहे, कोणत्या क्षेत्रात कमी आहे ते समजते. दरडोई उत्पन्न करता येते, आत्ताच आपण पाहिलं. देशाच्या बचत व गुंतवणुकीचा अभ्यास करता येते. सेव्हिंग किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे. विविध देशाच्या आर्थिक कामगिरीची तुलना करता येते, अदर देशासोबत कंपॅरिझन. अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांचा अभ्यास करतात. अर्थव्यवस्थेत काही कन्स्ट्रक्टिव्ह चेंजेस जर असेल त्याचा आपल्याला अभ्यास करतो. GDP आताच केला. GDP म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे एखाद्या देशातील देशांतर्गत भौगोलिक क्षेत्रात, म्हणजे आपण पाहिलं या देशातल्या त्या बाउंड्रीच्या अंदर भौगोलिक क्षेत्रात एका निश्चित कालावधीत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार मूल्य म्हणजे GDP. महत्वाचे शब्द, GDP इकडे देशांतर्गत क्षेत्र, अंतिम वस्तू व सेवा, चालू कालावधी आणि बाजार. GDPचं हे जे वाक्य आहे त्याचा आपण हे केलं आहे. भारतामध्ये एखाद्या जापानी कंपनीने कारचे उत्पादन केले तर ते उत्पादन भारताच्या GDPत समाविष्ट, कारण भारताच्या देशांतर्गत केलेले आहे. पाहिलं आपण की देशात
कोणी येऊन काही प्रोडक्शन करत असेल तर ते GDP मध्ये आपण कन्सिडर करतो. भारतामध्ये एखादी ठीक आहे GN आहे, GN आहे, त्यालाच म्हणतो GNP किंवा GNI, सकल राष्ट्रीय उत्पन्न. हे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. हे सामान्य रहिवाशांशी संबंधित उत्पादन देशात झाले किंवा परदेशात झाले तरी GDP इज इक्वल टू, आता याचं सूत्र काय, GNP GDP पासून कसं काढायचं, तर नेट फॉरेन इन्कम अब्रॉड. GDP मधून काय, नेट फॉरेन इन्कम अब्रॉड. हे नेट फॉरेन इन्कम अब्रॉड म्हणजे काय आहे की बाहेरच्या देशांनी इकडे आलेला मायनस करायचा आणि बाहेरच्या देशात आपल्या लोकांनी जेव्हा हे केलेलं आहे त्याचं प्लस करायचं. याचं काय होते, नेट काढायचं. समजा याच 100 आहे आणि इकडे 110, नेट काय प्लस 10, ते प्लस 10 GDP मध्ये ऍड करायचे. समजा जर इकडे 110 असेल आणि इकडे 100 असेल तर मायनस 10 होईल, तर मग काय GDP म्हणून वजा 10 होईल. GDP आणि GNP मधील फरक. ग्रॉस आणि नेट पाहिलं, डेप्रिसिएशन जेव्हा आपण काढून टाकतो तेव्हा त्याला नेट म्हणतो. ग्रॉस झालं, ग्रॉस मधून डेप्रिसिएशन काढलं, घसारा काढला की त्याचं काय होतं, नेट होते. नेट म्हणजे घसारा वजा केलेला असतो. घसारा म्हणजे काय, यंत्रसामग्री, इमारती, उपकरणे इत्यादी स्थिर भांडवली साधनांच्या वापरामुळे त्याच्यात जे घट होत असते त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. जसं गाडीचं उदाहरण पाहिलं, गाडी वापरून काय होते, त्याची झीज होते, त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. एखादी मशीन त्याची पण व्हॅल्यू कमी होत जाते.